नमस्कार. मराठी बोधकथा, संस्कार कथा. कथा सर्वांनाच आवडतात, परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात. आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यातून निश्चितच आपण चांगला बोध घेतो किंवा निघतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आज आपण ज्या मराठी बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथा संस्कारक्षम तसेच चांगला माणूस घडविणाऱ्या कथा आहेत. मला माहीत आहे तुम्ही या कथा निश्चितच वाचाल आणि त्याप्रमाणे अनुकरण कराल व आपले जीवन संस्कारक्षम बनवाल. पहिली कथा बघूया. बुद्धीला व्यवहाराची जोड हवी. पाणिनी हे संस्कृतीचे महान व्याकरणकार. 2000 वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना उत्पत्तीविषयी शिकवत होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तेथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले. पण व्याघ्र शब्दाची उत्पत्ती शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना उत्पत्ती सुचलीही. व्याजिग्रवती इति व्याघ्र, म्हणजेच वास घेत चालतो तो वाघ. पण झाले काय, वाघाने त्यांची शिकार केली. तात्पर्य, या ठिकाणी फक्त बुद्धी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते. दुसरी कथा बघूया. उपकार स्मरावे. अज्ञातवासात असताना पांडव एका गरिबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे चर्चा सुरू होती. संकट मोठे होते, पण कुंतीने ठरविलं त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजेच महान पाप. पण कुंतीने त्याची समजूत काढली. आपल्या मुलाला काही त्रास होणार नाही याची खात्री पटविली. अखेरीस भीम ही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरिबाच्या उपकार्याचीही फेड केली. तात्पर्य, उपकाराची जाण ठेवावी. पुढची कथा बघूया. विद्येची किंमत. एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरु असे चमत्कार करू शकतील का? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे. शिष्याने रामकृष्णांना ते सांगितले आणि म्हणाले, त्यांना सांग, तुझा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे. शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला, पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेल. रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटले. तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला. रामकृष्ण म्हणाले, नावाडीसुद्धा 2 आण्यात पहिले तीराला नेतो. त्याचा इतरांचा उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्यापुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होतो नाही. तिची किंमत 0 आहे. तात्पर्य काय, शेवटी माणसाने आपल्या विद्येचा, कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा. गर्वाचे घर खाली. पुढची कथा आहे. भीम हा सर्वात बलशाली पांडव. त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला होता. एकदा काय झालं, खांद्यावर गदा टाकून तो एटीत चालला होता. वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला. त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती. भीम म्हणाला, अरे तुझे शेपूट आखडून घे, वाटेत काय पसरून बसला आहेस? वानर नम्रतेने म्हणाला, मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही, फार लांब लचक आहे ना. तोच उचलून ठेव ना बाबा. भीमने ती उचलू लागला तर ते उचले ना. गदा घालून प्रयत्न केला तरी हलेना. भीमाची दमछाक झाली. त्याने वानराची क्षमा मागितली व म्हणाला, तू खरा कोण आहेस? सांग,
मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मी पुन्हा गर्व करणार नाही. वानराने आपले खरे रूप प्रकट केले. तो होता प्रत्यक्षात महापराक्रमी रामभक्त हनुमान. तात्पर्य: गर्व कधीही करू नये. पुढची कथा आहे एकमेका सहाय्य करू. लोक उद्योगी झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही. राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे, पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले, काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रवृत्त होईल. तेव्हा एक वृद्धाने सांगितले, त्याप्रमाणे त्याने केले. गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला. जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले, पण दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले. पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालत होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हलवला. सर्वांची अडचण दूर झाली. राजाने दरबारात त्याचा सत्कार केला. खूप लोक जमले होते. राजा म्हणाला, पहा, याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या कष्टाखेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही. आजही आपण अशाच प्रसंगातून जात आहोत, नाही का? तात्पर्य काय आहे? एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात. पुढची कथा आहे निरीक्षण. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तितकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवून चाखले. पटपट एकामागून एक विद्यार्थी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चिततेने चाकले. प्राध्यापक म्हणाले, किळस न मानणाऱ्यांच्या गुणात तुम्ही सगळे पास झाला, पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात. मी करतो तसे तुम्ही करायचे होते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही. मी एक बोट वाटीत बुडवली व दुसरेच चाकले. विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले. म्हणाले, या पाण्यात अपायकारक काहीच नाही. आता विद्यार्थी खुश झाले. तात्पर्य काय शेवटी? प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरीही ते मनोमन पटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो. पुढची कथा आहे प्रसंगाचे भान ठेवावे. एका सरोवरात कुबुग्रीव नावाचे कासव राहत होते. 2 हंस तेथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखलसुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सहविचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी 2 बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले. म्हणे, कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको, नाहीतर उंचावरून प्राण गमावशील. उड्डाण सुरू झाले. मध्येच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत होते. हे हंस गोल गोल काय नेत आहे? कासव रागाने ते हंसाला म्हणाले होते, त्या मूर्खांना एवढंही समजत नाही का? त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले. तात्पर्य: समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे. पुढे खरा शिष्य कोण? एकदा 2 तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींना सांगितलेही. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. कंटाळले. पण एक जण स्वामीजीची रोज पूजा करे तर दुसरा रोज त्यांना दोष दे. तुमच्यात माणुसकी नाही, तुम्ही कठोर आहात, वगैरे वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी, दुसरा दोष दे. एक दिवस नदीला पूर आला. पाहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा, श्रोत वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे 3 दिवस चालले.
चौथ्या दिवशी पूर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलता येईल, पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल. तात्पर्य, कोणतेही काम पूर्ण निष्ठतेने आणि योगदानाने करावे. शास्त्राचा उपयोग कोणता? प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. 2 तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. म्हणाले, आचार्यांनी दोघांना एक पदार्थ दिला व त्यातून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितले. 3 दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. 3 दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, कामात काही अडचण तर आल्या नाही ना? पहिल्या अभिमानाने म्हणाला, आईला ताप होता. वडील पोटदुखीला हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणलं आहे. दुसरं म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असताना वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. आपण दिलेले काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी 2 दिवसांची सवड द्यावी. आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे. समाजविमुक्त ज्ञानाचा उपयोग काय? तात्पर्य, ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग समाजाला झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे. पुढची कथा आहे, गरज सरो आणि वैद्य म्हणून. वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला. तसतसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागलं. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसले. पानांनी गच्च भरलेले त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तसेच आडवे झाले. जागे झाले तोवर ऊन उतरत होते. उठून बसले. एकाचं लक्ष वर झाडाकडे गेलं. म्हणून लागला, अरे केवढा मोठा आहे हे झाड, पण काय कामाचं? ना फूल ना फळ, अगदी निरुपयोगी आहे हे. दुसऱ्याने त्याचीच ती ओढली. म्हणाला, असले झाड कोणा मूर्खाने लावलं कोणास ठाऊक. तोडून टाकण्याच्या लायकीचं आहे हे. त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला. त्याची पान जोरजोरात सळसळू लागली. झाड म्हणालं, मूर्खानो, ऐन उन्हाळ्याच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात. मी थंडगार सावली दिली. ते इतके विसरलात आणि माझ्या जीवावर उठतात काय? मी नसतो तर तुमचं काय झालं असतं? प्रवासी वरमले. त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला. तात्पर्य, आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही. पुढे आहे विचारी अमोल. काळा बावळट वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुशीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्यांच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत 8वीचे पुस्तक, वह्या, फी, सारा खर्च भागेल ह्याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला त्याचं त्यालाच कळालं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविले. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षीस देण्यासाठी मगन शेठने मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय सगळं सांगितलं. मुलाची चळवळ सुरू झाली म्हणून आवर्त घेतलं. बक्षिसाची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षिसांसह 5 ते 6 बक्षिसे मिळाल्याचंच सांगितलं. अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला.
मित्रांच्या टाळ्या स्वरूप पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणजे माईक म्हणाला, ही सर्व बक्षिसे मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. पण मगन शेठची पैसा मिळवला आहेस गुटखा विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला, त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळवलेल्या पैशांचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा. सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला, पण पाहुण्याने त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. अमोल हिरा असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून 500 रुपये बक्षीस दिले. तात्पर्य, मुलांना अमोलसारखे विचारी व्हा असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले. पुढची कथा. सारे काही माझेच. एक बहुश्रुत कीर्तनकार होते. निरनिराळी वचने दाखले देऊन गोष्टी सांगून कीर्तने खुलवायचे. लोकही रंगून जायचे. कीर्तनाला गर्दी करायची. हरिदास बुवांची खूप स्तुती करायचे. एकदा या कीर्तनकाराला एक गावी त्याचा जुना वर्गमित्र भेटला. त्याने त्याला आपल्या निवासस्थानी बोलावले. आगत स्वागत केले व म्हणाले, अरे एकदा तरी माझ्या कीर्तनाला ये ना. लोक माझी खूप स्तुती करतात. पहा तर एकदा. मित्रानं मान्य केलं. रात्री तो कीर्तनाला गेला. कीर्तनकार रंगात आले. एक एक वचने सांगू लागले. नवा श्रोता मित्रत्वाच्या नात्याने पुढेच बसला होता. बुवांच्या एक एक वचनावर अभिप्राय देऊ लागला. हे तर शंकराचार्यांनी म्हटले, हे रामदासांचे वचन, हे ज्ञानेश्वरीत सांगितले आणि हे तर एका इंग्रजी वचनाचं भाषांतर आहे. बुवा चिडून म्हणाले, अरे मूर्खाप्रमाणे सारखा अडथळा आणू नकोस. लगेच मित्र उद्गारला, हे मात्र तुमचे स्वतःचे वाक्य आहे हं. लेखक, वक्ते, राजकारणी अनेक वचने स्वतःचीच असल्यासारखे सांगत असतात. पण अहंकार बरा नव्हे. फळाचे महत्त्व. मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे. आदिवासीची वस्ती तेथे जास्त आहे. अशा एका भागात श्री शिवानंद नावाचा आश्रम आहे. तिथे श्री सदाप्रेमानंद सरस्वती नावाचे तत्वनिष्ठ स्वामी मुलांना मोठ्यांना शिकवीत. त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले. तेथील शाळा पाहण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले. शाळेचे काही कार्य पाहून ते प्रभावी झाले. त्यांनी स्वामीजींना म्हटले, या आश्रमाला काय सहाय्य करू. स्वामीजींनी मागितला एक फळा. कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले. एवढेच? ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली. अधिक काहीतरी मागा. स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले, माझी ही मागणी फार क्षुल्लक वाटते काय. अहो, या फळ्यावर लिहून त्यावरून वाचून ना तुम्ही मोठे झालात, कमिशनर झाला ना, नाही का. स्वामीजींच्या प्रश्नाने कमिशनरवर प्रभावी झाले. त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली. अध्यात्म आणि व्यवहार. एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असताना समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांबरोबर शंकराचार्य हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही खट्याळ तरुण शिष्यही होते. त्यातील एक जण धाडस करून त्यांना म्हणाले, तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळतायत. शंकराचार्य लगेच म्हणाले, पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे. तो तरुण शिष्य ओसाळला. त्याने त्याची क्षमा मागितली. होतं काय की ब्रह्मसत्य जगत मिथ्या याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पुन्हा मी नवनवीन कथा पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अशाच माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.